मित्र आता आम्ही आलोय पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये भक्त निवासमध्ये आम्ही आलेलो आहे. खूप छान भक्त निवास आहे, नवीन बांधलेला आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो कसं भक्त निवास आहे ते. आणि इथे प्रत्येक प्रकारचे रूम आहेत. 2 बेडची आहे, 5 बेडची आहे, 8 बेडची आहे, एसी आहे, नॉन एसी, प्रत्येक प्रकारच्या रूम्स आहेत. आणि खूप छान नियोजन केलंय हे भक्त निवासामध्ये. नवीन भक्त निवास बांधले, तुम्ही बघू शकता माझ्या मागं. आम्ही 8 माणसांची रूम बुक केली आहे इथे. अशा आम्ही 5 रूम बुक केल्यात. इकडून सुरुवात आहे. ए विंग, बी विंग, सी विंग आणि डी विंग असे 4 विंग आहेत. आमचं डी विंग मध्ये आहे. गार्डन पण खूप छान केलंय त्यांनी. आता आम्ही पांडुरंगाचं दर्शन करायला चाललोय. सकाळी 6 ते 10 दर्शन चालू आहे. आता आम्ही दर्शन करायला चाललोय सर्वजण. भक्तनिवास एक जबरदस्त आहे एकदम. भक्तनिवास इकडे द्या. भक्तनिवास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर. भक्तनिवास खूप छान आहे एकदम आणि सफिशियंट आहे. छान झोप लागली आम्हाला रात्री. खूप दमलो होतो, झोप मस्त लागली. नोंदणी कक्ष आहे. तुम्ही एंट्री केल्यानंतर समोर तुम्हाला नोंदणी कक्ष दिसतो. तुम्ही इथे जाऊन तुमची रूम बुक करू शकता. आता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. हा गणपती मंदिर आहे ते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर. आता दर्शनासाठी आम्ही जाऊ. आता गणपतीचं मंदिर आहे. सिद्धिविनायक म्हणजे गणपती. पालखी चालू आहे. दर्शनाची रांग तुम्ही पाहू शकता किती मोठी लागलेली. आज एकादशी असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि चंद्रभागा इकडे साईडला आहे. काय म्हणताय? जाऊ सर आपण जाऊ सर तिकडून. इकडे माय खाऊ द्या. आता मंदिराच्या मेन एंट्रन्स गेटला आलोय, जिथं नामदेवाची पायरी आहे तिथं आम्ही आता आलोय. आणि ही जी बिल्डिंग तुम्ही समोर बघताय तिला 86चा फेरा बोलतात. आज एकादशी असल्यामुळे खूप गर्दी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर. श्री संत नामदेव महाद्वार. श्री संत नामदेव महाद्वार मंदिराच्या एंट्रन्सलाच नामदेवाची पायरी आहे.
आणि ही जी बिल्डिंग तुम्ही बघताय तिला 86चा फेरा बोलतात. सगळं भक्तजण आलेले आहेत. श्री संत चोखामेळा ची समाधी मंदिराच्या समोरच आहे. श्री संत चोखामेळा यांची समाधी मंदिराच्या समोरच आहे. संत चोखामेळा यांची समाधी इथे आहे. समाधी स्थळ आहे संत चोखामेळा आणि हा मेन एंट्रन्स आहे. चला माझं द्या, या दाखव माझं द्या. नामदेवची पायरी इथे खाली आहे, त्यालाही लाईन लागली. या तुम्हाला कळसं दर्शन होतं. या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे चरणस्पर्श दर्शन बंद आहे. आता मुखदर्शन चालू आहे फक्त. आतमध्ये मंदिरात पूर्ण काम चालू आहे. ते मंदिर दर्शन आता जवळजवळ 2-3 महिने तरी चालू होणार नाही असं वाटतंय मला. आता आमच्या आज पंढरपूरचं दर्शन घेऊन झाले सगळ्यांचं. आता दर्शन घेऊन आम्ही सगळे निघालेलो आहे. चंद्रभागा दर्शन घ्यायला चाललोय आता. चंद्रभागा दर्शन घ्यायला चाललोय आता. आमची कपड्याची खरेदी चालू आहे. काय घेताय काय घेताय इथे वहिनी? खाण्याचे ब्लाऊज घेताय का? ह्या जर्नीबद्दल काय सांगू शकता? पब्लिक भरपूर आहे. हा पब्लिक भरपूर आहे म्हणताय. मस्त वाटलं वातावरण तुम्हाला? पब्लिक खूप आहे पण. तुम्ही समोर पाहू शकता. आता आम्ही चंद्रभागा दर्शन घ्यायला आलेलो आहे. चंद्रभागा दर्शन घ्यायला आम्ही आता आलेलो आहे. आता आम्ही सर्वजण चंद्रभागा दर्शन घ्यायला आलेलो आहे. आता चंद्रभागेच्या इथे आम्ही आलेलो आहोत. चंद्रभागा तीरावरती वारकरी संप्रदायाची लोक आहेत. त्याचा कार्यक्रम चाललाय. देवाचा गजर चाललाय की देवाचा गजर. आलेलो आहे या ठिकाणी. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. कारण म्हणजे जवळजवळ आता मी 39 इयर्स आहे. एवढ्या वर्षामध्ये मी पहिल्यांदा आलोय. हा वेगळा अनुभव आहे. वेगळा अनुभव आहे. आता आम्ही चंद्रभागा तीरावर चाललेलो आहे. माणशी 50 रुपये तिकीट घेतलंय. रुचा रुचा लक्ष दे इकडे. इस्कॉनचं मंदिर बघायला चाललोय आम्ही. चंद्रभागेमध्ये आम्ही होडी केली. 50 रुपये माणशी तिकीट आहे त्याचं. तुम्ही पाहू शकता. शेट्टे भाऊजी आमचे आहेत. चॅनलला लाईक करा. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.
आता आम्ही टेम्पल बघायला चाललोय. इस्कॉन प्रभुपाद घाट. आई इकडून इकडून नाही या वरतून या. आम्ही त्या इस्कॉन मंदिरकडे चाललोय सगळे आम्ही. जरा तिथं गोशाळा आहे त्यांची. चला चला चला.
आता पाय पांडुरंगाचे दर्शन करते. माग आई उभी आहे. आता आम्ही सर्व मंडळींनी दर्शन घेतलेलं आहे. हरे राम हरे कृष्णा. आता आम्ही रिटर्न चाललोय भक्त निवास आमच्या इकडे. थांब जाऊन गो. आता आम्ही गोपाळपूर दर्शन घ्यायला चाललोय. गोपाळपुरामध्ये जनाबाईची गोधडी आहे तिथे बघण्यासारखी. वाटते ते घे 10 रुपये घे. वहिनी इकडे बघा. दीदी हात लाव. इकडे बघ कसं करायला नाही येण्यासारखं. हे दीदी बघ इकडे. संत जनाबाई मंदिर भुयार बघून आलेले आहेत गोधडी. हे बघ कसे भुयारात बाहेर येतात सगळे. भुयारातलं कसे बाहेर येतात ते बघू शकता तुम्ही. भुयारात कसे बाहेर येतात ते बघू शकता. फोटो पैसे कॉन्ट्रीब्युशन चालले. पैसे कलेक्शन. गार्गी बाहेर आली. आता टाकळे भाऊजी बाहेर येतात तिथे बाहेर. आणि आता पार पकड झाली. आता पार चालाय. आता स्वतः मी चाललोय आतमध्ये. चला हा चला. आता मधुरा चालली आहे. चला. ही संत जनाबाईची गोधडी आहे. आता गार्गी आली आतमध्ये बघा. पूर्ण दगडी बांधकाम आहे. आता संत जनाबाई मंदिर भुयार आमचे शेट्टे भाऊजी आहेत. ह्या ट्रिप बद्दल थोडं त्यांचं मनोगत सांगणार आहेत. ट्रिपचे आयोजक देवेंद्र खातू यांनी उत्तम तऱ्हेने व्यवस्था केलेली आहे. आणि आता पुढे अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन राहिलं आपलं. बाकी हे बदल बाकी राहिलेलं आहे. प्रशासनातलं बोलता येत नाही आहे. तो 4 तारखेनंतर बोलणार आहे. 4 तारखेनंतर. ठाकरे भाई तुमचं काय म्हणणं आहे? उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. चालू आहे ना. चला चला दर्शन झालेलं आहे. होय ना. थँक्यू भाऊजी थँक्यू. आता आम्ही कैकाडे महाराजांच्या मठाजवळ चाललोय दर्शन घेण्यासाठी सगळेजण. संत कैकाडे महाराज विश्व पुण्यधाम मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. तर त्या मंदिरात आम्ही चाललोय प्रवेश करतोय.
संत केकडे महाराज विष्णुधाम मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. हे चप्पल स्टँड आहे इथे.